हरिभक्तीपरायण नाना महाराज कदम इथं उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण पत्रकार, कीर्तनकार, रिपोर्टर माझे मित्र सुरेश महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि श्री हरिभक्तीपरायण ज्यांच्यामुळं आपल्या गावाला ओमकार दादांसारखं रत्न या मृदंग क्षेत्रामधलं लाभलं ते लोंढे गुरुजी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी आदरणीय गुरुजीच्या सोबत गुरुजींचे असलेले सगळे विद्यार्थी, विनेकरी बाबा, चोपदार दादा, संश्रेष्ठी मले, ते हॉटस्पॉट आहे का, शरद भोवाल नसतील, विठ्ठल हो, कॅमेरेवाले वगैरे वगैरे सगळे फक्त टायटल चांगलं द्यावर आहे की नाही. सुंदर असे हे सगळं वातावरण आहे. इथं जेवढे आयोजक, नियोजक, संयोजक बसलेत, या माय माऊल्या एवढ्या वेळ इथं बसलेल्या आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा मला प्रचंड मोठा आनंद वाटतोय. त्याचं कारण आहे दादा, बोलणाऱ्याचं काही नसते, ऐकणाऱ्याकडे लई सहनशक्ती लागते. एक जण म्हणला वक्ता म्हणजे काय, ते म्हणले वक्ता म्हणजे शक्ती, आणि श्रोता म्हणजे काय, सहनशक्ती. हो, म्हणून छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं एकत्रित आलोत. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना या माय माऊल्या इथं बसलेल्या आहेत ना, यांचं मला कौतुक वाटतंय. आज इथं रांगोळी स्पर्धा झाली, वक्तृत्व स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं. या अगोदरच्या कार्यक्रमामध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम. गडबडीत झाला, पण तो कसलं बोलत होते, तिल थांब के बैठेगा बार, वातावरणच होतं महाराज एकदम. ते सूत्रसंचलन करणारे दादा लय भारी बोलत होते. त्याच्यामध्ये ना वक्तृत्व स्पर्धा झाली. वक्तृत्व स्पर्धेतल्या काही मुलींना पारितोषिक दिले. या शिवजयंतीच्या निमित्तानं एवढंच सांगतो की शिवजयंतीच्या निमित्तानं गावागावामध्ये वक्तृत्व स्पर्धा होणं काळाची गरज आहे. कारण गावागावामध्ये जर वक्तृत्व स्पर्धा झाल्या ना, 10-1 वर्षानंतर अविनाश भारतीसारखा बाहेरचा वक्ता बोलवायची गरज गावाला पडणार नाही. गावातूनच वक्ते तयार व्हायला सुरुवात होणार. म्हणून या सगळ्यांनी जी भूमिका घेतली, तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. उगं भुका लागल्यावर मिस कॉल हाणल्यावर टाळ्या वाजवू नका. लय लांबून आलोय आम्ही, हे तर भाऊ दिवसभर जेवला नाही आमचा, मुंबईहून आलाय, एवढ्या लांबून आलो आम्ही. असे फ्रेश टाळ्या अशा जोर, आम्हाला काही लागत नाही, पाकिट लागत आहे पण काही लागत नाही. घोळ व्हायचा ना ते वाक्य धरायचे पुन्हा. लय अवघड झाले दादा लोकायचे, लय अवघड आहे. लोक सुईने परमार्थ घेतात. मला एकाचा फोन आला बाबा, इमानदारानं सांगतो, ते म्हणे बाबा तारीख बिरीक झाली, सगळं बोलणं झालं, आणि ते पुन्हा मला फोन ठेवताना म्हणते, महाराज देती घेती नरका जाती. अरे वा म्हणलं पठ्या, म्हणलं पुढचं पाठ कर फोन कर. ते म्हणे एवढंच पाठ केले फक्त महाराज लोकांसाठी. लई पद्धती बदलल्या हो गुरुजी. तुम्हाला खरं सांगू का, आता एक अनुभव आता कैलास भाऊला ती कळेल. अगोदर लोक कसे बोलायचे, जय हरी बाबा, बाबा जय हरी. आता बीड जिल्ह्यातले लोक जय हरी घालतात, जय हरी ओ महाराज, महाराज ओ जय हरी म्हणलं. अरे नको म्हणू, आम्ही तुझ्या घरी आलो का पॉम्पलेट वाटीत, जय हरी म्हणा, जय हरी म्हणा, जय हरी म्हणा. प्रेमाची भावना आहे दादा ही. आलता का रे फोन आता गाडीत, विठाला सोपं नाही महाराज. बोलता बोलता लोक म्हणतात, ओ महाराज कुठे मग आज डाव. आता ह्यो डाव आहे का, खेळ, हे खेळ आहे का. काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. पण तुम्ही जयंतीच्या निमित्तानं कीर्तन ठेवलं ना, हे तो होता आपला विषय. ही फार काळाची गरज आहे. मधल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात असं वातावरण झालं महाराज, आज मला आनंद वाटतो. ही तरुणी पोरं स्टेजवर आहेत, ही तरुणी पोरं इथं कीर्तनात आहेत, माहोलच जुळलाय हो ही सगळी. वा 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 वा, बंकट स्वामींचं आवडतीचं गाव आहे हे. तुमच्या गावाचं कौतुक केले, टाळ्या वाजवा रे. झोपीत आहे काय ना लोक. अर माझ्या लक्षातच नाही, ही गार लागले म्हणून अशी बसलीत. माफ करा गड्या, आता म्हणत नाही टाळ्या वाजवा. आता शेवटी म्हणतोय हात मुझे दे दे ठाकूर. चला, माहोल जुळत नाही दादा. नाही तर महाराज असं कीर्तनाला जावं, महाराज असा माझ्यासारख्या गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत इथं होतो आपण. आता थोडं काळं पडले त्याला आपण काय करणार. आता हे फुलं आता टवटवीत दिसायला, 1 तासानं बघा बरं कसं दिसते ते काळं पडतंय गुलाबाचं फुल. ते गळ्यातलं हो, इकडं कुठं बाबा नाही, बाबा टवटवीतच आहे. मी ते गळ्यातलं गुलाबाचं फुल म्हणायलोय.
आता हे महिना झालं फिरायला मला हे बी पडलच ना काळ. हा असा पक्वाच्या कमळाच्या फुलासारखा असा एकटाच उगवलेला. हा भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दुरीत वावले. आणि ते गुलाब झेंडूच्या फुलाच्या हारामध्ये कसं असते, झुमके पुढं असते. अरे बाबा तुम्हाला वेगळं वाटायचं झुमक्यावाली पोरं. हा नदी आहे का गावात? हा हा जमलं मग. भजनी सगळे असे झेंडूचे फुलं एका दोरीत वावलेली आणि आमच्या समोर सगळे सूर्य फुलं खाली माना घालून. एका गावात 2 तास कीर्तन केलं. मी म्हणलं बरोबर आहे का नाही बाबा? बाबा म्हणले हा आज मशीन घरी आहे. तसं नाही पाहिजे दादा. कीर्तन म्हणजे आनंदाची ठेवण आहे हो. कीर्तन असं हसत खेळत प्रसन्न वातावरणामध्ये ऐकायचं. वाजवा टाळ्या. टाळ्या इमानदारानं वाजवायच्या. महाराज इथं हे चाल म्हणून लागले ना, ती पुढे बसले की ते फेट्यावालं त्याच करू लागले. ते मनातल्या मनात म्हणले गेल्या वर्षी पारख्या डीजे यंदाचा चांगला आहे र. आणि राहिलंय काय बरं आता? फक्त मधी मधी असं ओमकार दादा वाजवले की मधी मध्ये म्हणा डीजे डीजे RQ झडक्यू SQ गोली ग धोका बुक्की टेंगुळ. पण एक गोष्ट सांगू का दादा प्रामाणिकपणे, आता विनोद सोडा नाही का, डीजेवरच्या तालावर नाचून कधीच मन भरत नाही. आणि डीजे मध्ये काय हो कुठलंही गाणं असो डेकचिक 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 हो. आणि मध्ये मध्ये असतं यो यो हनी सिंग. आता यो यो बीड जिल्ह्यात कुत्र्याला म्हणतात आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर हे नाचत आहेत दादा. डीजेच्या तालावर नाचून स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेण्यापेक्षा कीर्तनातल्या या तालावर येऊन नाचा, आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. ही पोरं नाचतात म्हणजे का ही एकटी नाचत नाही, तर यांच्यासोबत देव नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. तुम्ही कीर्तन ऐकताय ना? तुम्ही नाही ऐकत. ही कीर्तन म्हणजे साधना आहे. कीर्तन म्हणजे काय एकट्यानं ऐकायचा विषय नाही. तुम्ही कीर्तन ऐकत नाही, तुमच्या बाजूला देव बसलाय, देवासोबत बसून तुम्ही कीर्तन ऐकायले. बघू नका शेजाऱ्याकडे लगेच शेजारी पक्का. एका गावात ओमकार दादा असत म्हणलं मी, त्यानं गपकन शेजाऱ्याकडे बघितलं. त्याने महाराज तू पहिल्यांदा आलास, तू ह्याला देव म्हणाला येस, तुला माहित नाही उग तू आज पहिल्यांदा आलायस म्हणून ह्याच्याकडे. तुम्ही गपकन बाजूच्याकडे बघता दादा. देहरूपानं तुमच्या बाजूला बसलेला देव नाही, तर 2 देहाच्या मध्ये जो सूक्ष्म स्वरूपामध्ये अवतरलेला नाही तो भगवंत. आणि त्याच्यासोबत माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. कीर्तन का जयंतीच्या निमित्तानं होणं एवढं सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो ऐका. छत्रपती शिवरायांचं कीर्तनाचं फार जवळचं नातं आहे. इतिहासाची पानं कधीतरी उघडा आणि इतिहास कधीतरी वाचा. ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवरायांची स्वारी ही पुणे भागामध्ये असेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये असेल, आणि छत्रपती शिवराय पुणे जिल्ह्यामध्ये गेले, मग पुण्यामध्ये कुठेही असू द्या आणि छत्रपती शिवरायांना कळू द्या की या गावामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे,
त्या प्रत्येक कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज समोर आसन टाकून कीर्तन ऐकायला बसायचे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि ऐका, छत्रपती शिवराय कीर्तनात असोत किंवा नसोत, छत्रपती शिवराय हे स्वराज्याची निर्मिती करतायत. छत्रपती शिवराय हे धर्माचं काम करतायत. छत्रपती शिवराय हे इतर रयतेसाठी लढतायत. ही गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कानावर होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात असोत किंवा नसोत, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू, छत्रपती सूत्र विश्वाचे तू. शिवरायांचं नातं आहे, ते नातं तुमच्या गावामध्ये जपासलं, याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद देतो. का छत्रपती शिवरायांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी करावं, का जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावं, त्याचं एकमेव कारण आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज करत असलेले काम आणि छत्रपती शिवाजी महाराज करत असलेलं काम हे दोन्हीही एकाच तोला मोलाचं काम आहे. ते काम कोणतं आहे? बस अभंगात प्रवेश केलाय. अभंगाचं एक एक चरण, इतिहासातला एक एक प्रसंग आणि अभंगाचा कीर्तनाचा समारोप. ऐका, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांचा आजूळ म्हणजे सिंदखेड राजा. सिंदखेड राजा नगरीच्या लखोजी जाधवांचा आणि त्यांच्यासोबतच्या 41 लोकांचा खात्मा हा शत्रूंनी केलाय. 41 लोक आपल्या आजोळातली मरण पावतात. छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 2. मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना घेऊन सिंदखेड राजा नगरीत जातात. सिंदखेड
सिंदखेड राजा नगरीमध्ये रेवणनाथ जाधव म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आजोबाचे बंधू देवराव जाधव तिथं येतात. छत्रपती शिवरायांचं स्वागत करतात. छत्रपती शिवराय आणि जिजाऊ मासाहेब जिजाऊ सिंदखेड राजा नगरीमध्ये जातात. लखोजी जाधवांच्या वाड्यामध्ये जातात. म्हाळसाई बसलेले आहेत. जिजाऊंना पाहिल्याबरोबर डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. दोघांना एकमेकीला मिठ्या मारतात. आई रडते ना आजी रडते, का रडते? छत्रपती शिवरायांना काही कळायला तयार नाही. 2 वर्ष वय आहे छत्रपती शिवरायांचं. छत्रपती शिवराय बरेच दिवस त्या सिंदखेड राजा नगरीमध्ये थांबले. वय वर्ष झालं 7. वयाच्या 7व्या वर्षी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना घेऊन निघाल्या. कुठं निघाल्या? वेरूळला आल्या. वेरूळच्या शहाजीराजेंच्या भोसल्यांच्या गडीवर गेल्या. तिथं मुक्काम केला. सकाळी सकाळी उठल्या, कृष्णेश्वराचं दर्शन केलं. ऐका, कृष्णेश्वराचं दर्शन केलं आणि पुण्याच्या दिशेनं मासाहेब जिजाऊ निघाल्या. जाता जाता अहमदनगरच्या कबरीवर गेल्या आणि कबरीवर जाऊन चादर अर्पण केली आणि पुढे पुण्यामध्ये गेल्या. मी हे का सांगतोय? अभंगाचा पहिला शब्द आहे धर्माचे पालन. आणि सध्या जगात सगळ्यात डेंजर गोष्ट जर कुठली बोलायची असेल तर ती आहे धर्म. धर्माचे पालन असं म्हणल्याबरोबर बऱ्याच जणांना वाटलं असेल की आता महाराज धर्माबद्दल बोलतय. मग महाराज आपल्या धर्माबद्दल बोलतय. मला हाच प्रश्न पडलाय की नेमकं आपला धर्म, त्यांचा धर्म, यांचा धर्म हे सगळं विसरून माणुसकीचा धर्म याच्यावर महाराष्ट्रामध्ये कधी चिंतन होणार आहे? माणुसकीचा धर्म याच्याबद्दलचा प्रश्न कधी निर्माण होणार आहे? धर्माच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. धर्म ही एक अफूची गोळी असं कार्ल मार्क्स म्हणला होता, आपल्याला माहिती आहे. सगळ्या लोकांनी ऐकलंय, वाचलंय. धर्म म्हणजे फक्त आपण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीच्या आपल्या टीसीच्या समोर लिहिलेला धर्म आपला धर्म नसतो सज्जन हो. धर्म नावाची गोष्ट प्रचंड वाढली आहे. धर्मप्रचारक, धर्मपंडित हे धर्मविचार फार डेंजर गोष्ट झाली आहे. छत्रपती शिवरायांबद्दल सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक सूर आहे. मग माहीत नाही कोण आलं होतं, पण एक सर आल्याच्या नंतर ते सूत्रसंचलन करणारे दादा आहेत ना, त्या सूत्रसंचलन करणाऱ्या दादांनी छत्रपती शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान याचं वाक्य सांगितलं. दादा मला ती गोष्ट आवडली नाही. का आवडली नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस. का आवडली नाही ऐका. म्हणजे फक्त मुस्लिम धर्माचा माणूस आल्याच्या नंतरच तुम्ही छत्रपती शिवरायांच्या मुस्लिम मावळ्यांचा उल्लेख करत असाल तर मग नेमकं तुमचा विचार कुठल्या दिशेनं चाललाय? मला परवा दिवशी माझ्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष मुस्लिम समाजाचे होते आणि ते संयोजक मला तीनदा सांगू लागले, आमच्या जयंतीचे वेगळे पण असं आहे की आमचा जयंतीचा अध्यक्ष मुस्लिम आहे, आमच्या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या जयंतीचा अध्यक्ष मुस्लिम आहे. म्हणलं ही सांगण्यासारखी गोष्ट नाही आणि लई मिरवाईसारखी सुद्धा गोष्ट नाही. तुमच्या जयंतीचा अध्यक्ष मुस्लिम आहे यात नवीन काही नाही. तो मुस्लिम असण्याच्या अगोदर तो माणूस आहे आणि छत्रपती शिवरायांनी जात धर्म पाहून नाही तर माणूस पाहून स्वराज्य निर्माण केलंय. मी मगाशी छत्रपती शिवरायांना उगवतीच्या सूर्याचा संदर्भ दिला होता. ऐका, उगवतीच्या सूर्याचा संदर्भ दिला होता दादा. उगवतीच्या सूर्याला फक्त एका धर्माची लोक नमस्कार करत नाहीत. सकाळी सकाळी सूर्य उगवला आणि हिंदूंनी नमस्कार केला आणि मुस्लिम म्हणले नाही नमस्कार करायचा, बौद्ध म्हणले नाही नमस्कार करायचा, शीख म्हणले नाही नमस्कार करायचा. असं होत नाही. उगवतीच्या सूर्याला हिंदूही नमस्कार करतो, मुस्लिमही नमस्कार करतो, बौद्धही नमस्कार करतो. जर उगवतीच्या सूर्याला प्रत्येक धर्मातला माणूस नमस्कार करत असेल ना तर छत्रपती शिवरायांना सुद्धा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी नमस्कार केला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांचे विचार जातीपातीचे धर्माचे नाहीत, बिलकुल नाहीत. धर्माचे पालन म्हणल्याबरोबर छत्रपती शिवराय म्हणजे हिंदूचे रक्षक होते, मुसलमानांचे विरोधक होते. ही जी कन्सेप्ट लोकांच्या डोक्यामध्ये घुसली आहे ना ती काढून टाका. छत्रपती शिवरायांचा लढा हा धर्माच्या विरोधातला नव्हता तर प्रशासनाच्या विरोधातला आणि राज्याच्या हुकुमीशाहीच्या विरोधातला होता. छत्रपती शिवरायांनी जातीपात केला नाही, धर्मभेद केला नाही. म्हणून वामनदादा कर्डकांच्या ओळी मला आठवत आहेत. वामनदादा कर्डक म्हणतात, शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती आन, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. माझ्याकडे वेळ कमी आहे साहेब, माझ्याकडे वेळ कमी. मला इकडे बघा, माझ्याकडे वेळ कमी, मला बोलायचं जास्त आहे ना. तुमचा मूड ऐकायचंय ना का बस करायचे सांगा मला. ओव्हर टाइम मुजील मग. विठाला छत्रपती शिवरायांनी जातीपात केला नाही, धर्मभेद कधीच केला नाही दादा. जर छत्रपती शिवरायांच्या लढाईमध्ये एखाद्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांना भगवद्गीता सापडली ना
तर ती भगवद्गीता छत्रपती शिवराय कपाळाला लावायचे आणि मंदिरामध्ये ठेवायचे. पण त्याच लढाईमध्ये एखाद्या घरामध्ये कुठं जर कुराण सापडलं ना, तर त्या कुराणालाही नमस्कार करून मुस्लिम मावळ्याच्या ताब्यात द्यायचे. एवढा विचार जपणारा माझा राजा आहे. छत्रपती शिवरायांना जातीपातीत अडकू नका. छत्रपती शिवरायांना ही दिखाऊची भक्ती आपल्याला आवडत नाही दादा. हे शिवाजी महाराज म्हणजे फॅशन झालंय सध्या. अरे लय डेंजर कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांचा सध्या. ही जयंती आली न जवळ, काही मावळे असे बाहेर येतात. ते पावसाळ्यात दीड काले लयच उतच येते त्यांचा. भगवा वादळ आलं गेल तर कुठं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा फडकिला, तेव्हापासून भगवा वादळ आहे दादा. हा हा, काही काहीच्या तर अंगात येईल. अगोदर मरीमा यायची, आंबामा यायची, आता महाराज अंगात आले. काही काही तो रक्त चेंज होतोय. भगवं रक्त आहे, नादाला लागणं. भाऊ डॉक्टरकडे जा, ब्लड टेस्ट कर. पांढऱ्या पेशा वाढल्या, पांढऱ्या पेशा वाढल्यामुळं तुला भगवं रक्त दिसाले. रक्त लालच असतं भाऊ, विचार भगवा असतो. आणि राजांनी आपल्याला विचार दिलाय, त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवराय म्हणजे डोक्यात घ्यायची गोष्ट आहे, डोक्यावर घेऊन मिरवायची गोष्ट नाही. फॅशन झाली होता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे. हा लई फॅशन झाली. ती काही काही पोरं अशी दाढी येते म्हणून लई वाढी होती, डेंजर. हा फॅशन झाली. आता काही काही पोरं गाडीवर फोटो टाकतात ना शिवाजी महाराजाचा, बोला पटकन टाकतात का नाही? हा मला माहिती ना, मी बीडचाच आहे. गाडीवर फोटो टाकतात, शिवरायांचा टाकतात, संभाजीराजेचा टाकतात. जगदंबो, मराठा सरकार, 2 तलवारी 1 ढाल, राजे बघतोस काय मुजराखोर. एका तर ऑटोवाल्यानं टाकलंय बघतोस काय मुजराखोर. आणि पॅसेंजर बसला की हे फायनल मारायली. कळच ना कोण मुजरा करायली ती. ऑटोवर टाकते तर राजे तुम्ही नसते तर, म्हणजे राजे नसते तर तुला ऑटो भेटला नसता का. हे अशी दिखाव्याची भक्ती, लय दिखाव्याची भक्ती आली हो. शिवजयंतीच्या निमित्तानं, शिवविचाराच्या निमित्तानं एकच गोष्ट सांगतो, शिवाजी इज नॉट अ फॅशन, शिवाजी इज द पॅशन. शिवाजी इज नॉट अ फॅशन, शिवाजी इज द पॅशन. शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय नाही, तो इच्छाशक्तीचा विषय आहे, तो अवलंबण्याचा विषय आहे दादा. हां दिखाऊ म्हणा नाही काही आपलं. ती पोरं गाडीला दादा वाईट वाटतं मला कदम महाराज, खरंच सांगतो तुम्हाला. या माय माऊल्या इथं बसल्यात म्हणून सांगू ना, या माय माऊल्या जयंतीत आल्या ना, तुमच्या जयंतीचं सार्थकीकरण आहे. हां नाही तर मधल्या काळामध्ये नव्हतं असं. डीजेच्या तालामुळं जर माय माऊल्यांना म्हाताऱ्या कोताऱ्याला म्हणा चला जयंतीला, आपल्याला कुठं बाबा पोरास्वरांनी जयंतीत जावं नाचावं, उग डीजेच्या सुरामध्ये इकडं कळ निघाली तर त्यालाही कळायची नाही, मलाही कळायची नाही. पुढच्या वर्षी महाराजाची जयंती मही पुण्यतिथी एका दिवशी व्हायची. हां आणि पोरा सोरायली म्हणलं ना चला सप्त्याकडे, आपण कुठं डोंगऱ्यानी टाळं कुठाव, आपलं काय वय का टाळं कुठायची. हां ओमकार दादाला काय म्हणते, कुठं आहे मग आज, कुठं निघतो फिरतो का आपलं बोंबलत. लय अवघड आहे हो. असं नीट बघतात का, इथे सुंदर पकवा जाऊ द्या, असं बाहेर जाताना म्हणतात लयच बदडीला राव. बदडी नाही का, किती गाऊ द्या ह्यांनी, लय चारडत होते. आणि महाराजांना किती बोलू द्या, लईच बोलत होत. लय अवघड झालंय हो दादा, सगळा काळ बदलून गेलाय दादा. हा या माय माऊल्या इथं आल्यात ना, तुमच्या जयंतीचं सार्थकीकरण आहे. कारण एक सांगू, धर्माचे पालन छत्रपती शिवरायांनी कोणत्या धर्माचं पालन केलं तर माणुसकीचे आणि राजधर्माचं पालन केलं. आणि राजधर्म काय सांगतो, छत्रपती शिवराय हे जगातले पहिले राजे आहेत ज्या राजांनी स्त्रियांचा सगळ्यात मोठा सन्मान केलाय. त्या इथं बसलेल्या आहेत, त्याचं कारण छत्रपती शिवराय. मगाशी बोलत असताना कोणीतरी बोललं की इथं स्त्रिया उपस्थित आहेत, स्त्रियांचा सन्मान राजांनी केला. अरे छोट्या छोट्या गोष्टीमधून छत्रपती शिवरायांचा विचार कळतो. महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना घेऊन पुण्यात गेल्या, गाढवाचा नांगर फिरला होता, तिथं सोन्याचा प्रतिकात्मक स्वरूपात नांगर फिरवला. छत्रपती शिवरायांचं प्रशिक्षण सुरू झालं. छत्रपती शिवराय काही मावळ्यांसोबत निघाले आणि मावळ्यांनी छत्रपती शिवरायांना न्यावं या डोंगरावर त्या डोंगरावर, या दरीत त्या दरीत, या नदीत त्या नाल्यात त्या ओढ्यात. एक वर्षभर छत्रपती शिवराय सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये फिरले आणि छत्रपती शिवराय आऊसाहेब जिजाऊंना विचारतायत, महासाहेब आम्ही गेली वर्ष झालं फिरतोय, आम्ही या डोंगराहून त्या
या डोंगरावर, त्या डोंगरावरून या डोंगरावर अख्खा सह्याद्री पालता घातला. किती दिवस असं चालणार? आणि मासाहेब जिजाऊ म्हणतात, शिवबा या सह्याद्री सोबत आजच मैत्री करून ठेवा, कारण उद्या जेव्हा जेव्हा तुमच्यावर शत्रू हल्ला करेल ना, हाच सह्याद्री तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवरायांचं रक्षण सह्याद्रीनं केलं. दुश्मनांनी सुद्धा सह्याद्री का शेर शिवा असं छत्रपती शिवरायांचं वर्णन केलं. छत्रपती शिवरायांनी प्रचंडगड नावाचा गड ताब्यात घेतला. स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून किल्ल्याचं नाव ठेवलं तोरणा. स्वराज्याच्या मुहूर्तमेढीला सुरुवात झाली, स्वराज्य वाढायला सुरुवात झाली. वेळ कमी, बोलायचंय जास्त. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. छत्रपती शिवराय जिजापूरच्या लाल महालामध्ये आले आणि मासाहेब जिजाऊ खेड शिवापूर परिसरामध्ये महिला मेळावे घेत फिरायल्यात. काय फिरायल्यात? आहे ना इथं बचत गट आहे का गावात? बोला पटकन. आहे ना बिशी? आम्ही काय मागायलो का मनानं हाय म्हणून? तुम्हाला वाटेल कुठं हे उचलली की घेऊन जाते की माय? हाय ना? गेल्या महिन्यातलं हळदी कुंकू केलं का? केलं का नाही? मकर संक्रांतीचं काय काय दिलं? कंगवे, शॅम्पू, चमचे, चाळण्या. मी आधी सांगत नव्हतो, गेल्या वर्षी मुळे झालंय ना. कैलास बुवा 45 चाळण्या आल्यात घरी. कीर्तन बंद करून हॉटेल टाका वाटाले. किती? 45. आई ऐका आता, विनोद सोडा. तुम्ही हे आता हळदी कुंकू घेता, महिलांच्या मिटिंगी घेता, बैठका घेता, महिला मेळावे घेता ना, हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही, स्वराज्य वाढवण्यासाठी या जगाच्या इतिहासामध्ये मासाहेब जिजाऊंनी महिला मेळावे घेतलेत, याची नोंद इतिहासामध्ये. मासाहेब जिजाऊंनी महिलांना एकत्रित करावं. या बसा, माझं पोरगा आपल्यासाठी लढतंय, माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराला उभं करा. माझं तुमचं पोरग जर लढलं ना तर कोणाचे टाप होणार नाही, आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघायची. हा मासाहेब जिजाऊंनी पेरलेला विचार आहे. काय घडतंय? खेड शिवापूर नावाच्या गावात मासाहेब जिजाऊंचा मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 50-60 वर्षाचा एक शेतकरी रडत रडत मासाहेब जिजाऊंना शोधत आलाय. जिजाऊ कुठं आहे? जिजामाता कुठं आहे? तो राजा कुठं आहे? मला भेटायचंय, मला भेटू द्या. मावळे जातात, जिजाऊं समोर उभं करतात. तो शेतकरी उभा आहे, घामाघूम झालाय, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आणि त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये एका तरण्या ताट्या पोरीचं प्रेत आहे. त्या तरण्या ताट्या पोरीचं प्रेत पाहून मासाहेब जिजाऊंच्या पायाखाली जमीन हलते. मासाहेब जिजाऊ त्या पोराच्या जवळ जातात, त्या शेतकऱ्याला आधार देत म्हणतात, काय झालंय बोला. आणि तो शेतकरी कोसळतो बोलतो, मासाहेब माझ्या पोरीवर बलात्कार झालाय, बलात्कार. मासाहेबांच्या पायाखाली जमीन हलते, तळपायाच्या आग मस्तकाला जाते. छत्रपती शिवरायांना निरोप दिला जातो. छत्रपती शिवराय घोड्याला टाप मारून शेड शिवापूर नावाच्या गावामध्ये येतात. मासाहेब जिजाऊंना मुजरा करतात. आणि ऐका, इतिहासामध्ये नोंद आहे, छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी दिलेला संस्कार आहे, शिवबा तुम्ही किल्ले कमी बांधा, शिवबा तुम्ही लढाया कमी लढा, शिवबा तुम्ही दुश्मनांचे हल्ले कमी रोका, शिवबा तुम्ही दुश्मनांसोबतचे युद्ध कमी करा. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवराज्य आहे ना, तोपर्यंत एकाही माय माऊलीच्या पदराला धक्का लागला नाही पाहिजे. हा विचार मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर पेरलाय. दादा ऐका, पुढं तळपायाची आग मस्तकाला गेलेलं छत्रपती शिवराय येसाजी कंकला आदेश देतात. येसाजी रांझा नावाच्या गावामध्ये जातात. पाटलाच्या वाड्याला वेढा दिला जातो, पाटलाच्या मुसक्या बांधल्या जातात. पाटील बैलगाड्यामध्ये फरफटत फरफटत खेड शिवापूरला आणला जातो. गावात चर्चा सुरू होते, कोणतर राजा आलाय, कोणतर राजा आलाय. त्या राजानं आता पाटलाला वडीत नेलंय, त्याला शिक्षा देणार आहे म्हणा. गावाभावातले परिसरातले सगळे लोक खेड शिवापूर गावामध्ये येतात. सुरू होतो, पाटील उभा आहे, महाराज उभे आहेत. पाटील विचारतायत, पाटील या पोरीवर बलात्कार केला का? आणि पाटलानं उत्तर दिलं, तू विचारणारा कोण? आम्ही तुला राजा मानित नाहीत, तुझा काय संबंध आहे? अरे राजा म्हणजे होणं काय सोपं आहे का? आम्ही अली आदिलशहाचे सरदार आहेत, आम्ही इथले वतनदार आहेत, जातीवान वतनदार आहेत. आमच्या नादाला लागू नको. जर आमच्या वाकड्यात शिरशील तर गाठ आदिलशहाशी आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला राग येतो. येसाजी तलवार काढून मुंडकं उडवणार. महाराज इशारा करतात, तलवार म्यानबंद होते आणि छत्रपती शिवराय अब्दीनं विचारायला लागतात, पाटील तुम्ही गावचे मालक, तुम्हीच जर जनतेशी असं वागायला लागलात तर सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे बघून जगावं? आणि पाटील म्हणतो, अरे तू बोलणारा कोण? ह्यांचा केला बलात्कार, त्यात नवीन काय? मला तिचा संभोग घ्यायचा होता, माझी इच्छा झाली, मी तिला बोलवलं, ती आली नाही. ओढत आणावं लागलं, विरोध केला म्हणून मारावं लागलं, आरडाओरडा करत होती म्हणून नरड दाबावं लागलं. तिचं प्रेत होतं, ते सुद्धा गाडणार होतो, पण ह्यानं गयावया केली म्हणून बापाच्या हवाली प्रेत केलंय. नवीन काय? छत्रपती शिवरायांच्या अंगाची लाही लाही होते आणि छत्रपती शिवराय फरमान काढतात, आत्ताच्या आत्ता पाटलाचे हातपाय कलम करा आणि जिवंत त्याला गाडा. कारण जो कोणी या महाराष्ट्रात मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लावेल ना, त्याचा शिरच्छेदच केला जाईल. हा पहिला विचार छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात आणला. साहेब ऐका, सुरेश दादा इथं पत्रकार आहेत,
गेल्या वर्षी एक 5-6 वर्षापूर्वी प्रियंका रेड्डी नावाच्या पोरीवर बलात्कार झाला होता, बरोबर आहे? हैदराबादची पोरगी, हैदराबादची पोरगी, नाव प्रियंका रेड्डी, तिच्यावर बलात्कार झाला. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये कॅन्डल मार्च निघाले, लोकांनी कॅन्डल पेटवल्या, निषेध व्यक्त केला. हैदराबाद पोलिसांनी बलात्काऱ्यांना शोधलं 16 तासाच्या आत. ऐका, फक्त शोधलं नाही तर बलात्काऱ्यांना जाग्यावर ठोकलं, त्यांचा जाग्यावर एन्काउंटर केला. एन्काउंटर, ऐका, बलात्कार झाला हैदराबादमध्ये, आरोपी हैदराबादचा, पोलीस हैदराबादचा, एन्काउंटर झालं हैदराबादमध्ये. बातमी आली महाराष्ट्रात, महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या या मोरगाव नावाच्या गावात, आणि मोरगाव नावाच्या गावातल्या कितीतरी लोकांनी हैदराबाद पोलिसांच्या अभिनंदनाचं स्टेटस ठेवलं. बलात्काराचं एन्काउंटरच झालं पाहिजे, ही सर्वसामान्य माणसाच्या काळजाची आग आहे. ऐका, बलात्काराचं एन्काउंटर झालं पाहिजे, ही सर्वसामान्य माणसाच्या काळजाची आग आहे ना, तर या जगातलं पहिलं बलात्काराचं एन्काउंटर कुणी केलंय ना, तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हा इतिहास तुम्हाला कळावा. तुम्हाला आतापर्यंतचा इतिहास एवढाच माहिती आहे, प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे 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 एवढंच पाठ आहे. पोटामध्ये भीष्म खूप शिला, अरे पुढं काय? एवढाच इतिहास किती माहिती आहे लोकांना? अफजल खानाचा कट, अफजल खानाचा कोतळा फाडला तर शाहिस्ते खान पळून गेला भुर, सुरतेची लूट, आग्र्याची सूट. पुढं अरे इतिहासच संपला ना. शाहिस्ते खान माहितीये तुम्हाला? माहिती आहे ना शाहिस्ते खान? पोरांनो, आता तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं. कोण? शाहिस्ते खान. शाहिस्ते खान आलाय महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या लाल महालामध्ये शाहिस्ते खान लपलाय, बसलाय, आणि शाहिस्ते खानाचा वाढदिवस जवळ आलाय. कोणाचा? अरे बोला नाही, मोठ्यानं बोला. कोणाचा? शाहिस्ते खानाचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाची तयारी केली, बॅनर बिनर छापले, केक बिक ऑर्डर केला नाही का? तेव्हा बॅनरच नव्हते ना. शाहिस्ते खानाच्या वाढदिवसाची तयारी कशी केली? लाल महाल सजवला, दिवाबत्ती केली, नगारे बोलवले, तोफ्याचे गोळे भरून ठेवले. आणि शाहिस्ते खानानं आणखीन एक मधली गोष्ट केली, त्याच्या सैनिकासाठी, त्याच्या मित्रासाठी, त्याच्या पाहुण्यांसाठी वाढदिवसाची खास मैफिल म्हणून दारू बोलविली. काय बोलवली? मोठ्यानं सांगा. मोठ्यानं, तुमच्या गावात कुणी पित नाही? मोठ्यानं सांगा ना. तुमच्या गावात कुणी पित नाही? मोठ्यानं सांगा. कुणीच पित नाही? पोरं खरे आहेत हो. असं होऊच शकत नाही महाराज. एखाद्या वेळेस गावात मारुती नसल म्हणजे मंदिर, पण ते आहे, असो, माझा असतो विषय नाही. काय बोलवलंय? मोठ्याने सांगा. कशासाठी? हा पण का? काय होतं? बड्डे आहे भावाचा. गाव म्हणतं हे मरतं कधी. फॅशन झाली हो बड्डेला. एका जणाचा बड्डेचा केक कापला 12 वाजता, पहिली तोफ वाजवीन, बाजूची म्हातारी म्हणली कोण आहे की माय मी आला. पहिल्याच शुभेच्छा असल्या, कशी सुरुवात व्हावी. काही लिहितात लोक वाढदिवसाचं. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस, लाखो दिलो की धडकन, गावची लोकसंख्या 1000. काय धंदा. चला पोरांनो ऐका, आता मी बोलणार, तुम्ही बोलणार. शाहिस्ते खानाच्या वाढदिवसासाठी काय बोलवली होती? मग तुमच्या गावामध्ये जर एखाद्यानं वाढदिवसाच्या दिवशी दारू बोलविली तर तो कोणाची वंशज आहे? शाहिस्ते खानाचा. बोला, कोणाचं? शाहिस्ते खानाचं. मी नाही बोललो, ते लेकर बोलले. शाहिस्ते खानाचा सैनिक दारूच्या नशेत आहे. कधीही दिवाबत्ती होते, कधी नगारे वाजतायत, कधी तोफा वाजतायत, आणि याचा फायदा महाराजांनी घेतला. महाराज लाल महालामध्ये शिरले, एक सैनिक उठला, हुजूर भागो भागो भागो, शिवाया शिवाया शिवाया. शाहिस्त्या जागा झाला, शाहिस्त्या पुढे महाराज माग, शाहिस्त्या पुढे महाराज माग, शाहिस्त्या पुढे महाराज माग. शाहिस्त्यानं उडी मारली, महाराजांनी हल्ला केला, शाहिस्त्याचे 4 बोटं कापले, शाहिस्त्या महाराष्ट्रातून फरार झाला. इतिहास संपला, धडा बंद झाला. प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला, पोरानं प्रश्नाचं उत्तर लिहिलं, पोराला पैकीच्या पैकी मार्क पडले, विषय संपला. पुढं काय झालंय? शाहिस्ते खान पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. शाहिस्ते खान पुन्हा महाराष्ट्रात आला नाही साहेब. आणि 20 वर्षानंतर शाहिस्ते खानाचा एक सरदार असाच पळत आलाय. शाहिस्ते खानानं 20 वर्षामध्ये शिवरायांची नीती पाहिली, शिवरायांचं राज्य पाहिलं, शिवरायांचा करारीबाणा पाहिला, शिवरायांचं चरित्र पाहिलं. आणि शाहिस्ते खानाचा सैनिक आलाय. हुजूर 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 सुनिएगा, शिवा के सैनिकों ने हम पे हल्ला बोल दिया है, शिवा के सैनिक आए और हमारे औरत को उठा कर ले गए. आणि शाहिस्ते खान म्हणतो काफिर, झूठ मत बोल, शिवा खुदा का नेक बंदा है, वो किसी भी औरत की तरफ बुरी नजर से देख नहीं सकता. हे शाहिस्ते खानाचं वाक्य आहे.
हे शाहिस्ते खान बोलतोय. आणि शाहिस्ते खान म्हणतो अरे ऐसा कर नहीं सकता. आणि तो सरदार म्हणतो नहीं हुजूर मराठे ही थे, मैंने आंखों से देखा, मैंने मेरे कानों से सुना, हर हर महादेव बोलकर आए, जय भवानी जय शिवाजी बोलकर आए, तूफान की तरह आए और तूफान की तरह चले गए. बोलिए भला कौन दूसरा हर हर महादेव बोल सकता है? वो शिवा के ही सैनिक थे. आणि शाहिस्ते खान म्हणतो ठीक आहे, एखाद्या सरदारानं अशी चूक जरी केली असली ना तर शिवाच्या राज्यात आपली माय माऊली जाते, तिच्या इज्जतीला धक्का लागूच शकत नाही. हे शाहिस्ते खानाचं वाक्य आहे. का शाहिस्ते खान असं म्हणतो? शाहिस्ते खान हे जेवढं छाती ठोकपणे का बोलतो? अरे बेळवाडीच्या किल्ल्यामध्ये सकोजी गायकवाड जातो ना, बेळवाडीचा किल्ला सकोजी गायकवाड जिंकतो. 27 दिवसानंतर किल्ला ताब्यात येतो आणि सूड भावनेनं सकोजी गायकवाड नावाचा मावळा सावित्री नावाच्या किल्लेदारणीवर अतिप्रसंग करतो. महाराजाच्या कानावर घटना येते की बेळवाडीचा किल्ला आपल्या सकोजीनं जिंकला खरं, पण सकोजीनं सूड भावनेनं सावित्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. माझा राजा फरमान काढतो, सकोजी माझा असला म्हणून काय झालं, त्याचे हातपाय कलम करा आणि त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवा. परस्त्रीकडे सुद्धा आई आणि ताईच्या नजरेनं पाहणारा या जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. हे धर्माचं पालन राजानं केलं. त्यात दुसरी एक गोष्ट मला शोकांतिकेनं सांगायची. शिवरायांच्या इतिहासामध्ये काही मूर्ख लोकांनी ना नको तेवढा घोटाळा केलाय. इतिहास आपल्या आपल्या पद्धतीने शिकवला जातो दादा, सांगितला जातो. एक वाक्य आहे शिवरायांच्या इतिहासातलं, माफ करा मला पण मी जबाबदारीनं बोलतो. शिवरायांच्या इतिहासातलं एक वाक्य ते पोवाड्या बिवाड्यात म्हणतात. काय म्हणतात? की अशीच आमची सुंदर माता असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. पोरांनो, उद्या तुमच्या गावात ऐश्वर्या राय येणार आहे. मी बोलणार आहे. कोण येणार आहे? मोठ्यानं सांगा. आणि ऐश्वर्या राय आणि तिच्या बाजूला तुमची माय येणार आहे. मग मला सांगा, तुम्ही पाया ऐश्वर्या रायच्या पडणार आहेत का आईच्या पडणार आहेत? मोठ्यानं सांगा. असं काय असतं राव, ऐश्वर्या सुंदर दिसते तिच्या पडा ना. बरं, ऐश्वर्या राय सुंदर आहे का तुमची आई सुंदर आहे? टाळ्या वाजवा यांच्यासाठी. ऐका, अविनाश भारती बोलतो ना, कारण असतं. तुमच्या गावातल्या शेमड्या पोराला जर म्हणलं ना ऐश्वर्या राय सुंदर का आई सुंदर, तर तुमच्या गावातलं शेमडं पोरग म्हणते माझी आई सुंदर. अरे या जगातला एवढा महान योद्धा आपल्या आईपेक्षा दुसऱ्या स्त्रीला कसं काय सुंदर म्हणू शकतो? जरा विचार करा, जरा कधीतरी विचार करा. राजे म्हणले आई तू आमच्या आईसारखीच सुंदर आहे. इतिहास समजून घ्या. मी हे बोलत होतो, या शिवजयंतीच्या निमित्तानं दुसरं काही घेऊन जाऊ नका. ती पोरं गाडीवर फोटो लावायलेत बाबा, वाईट वाटतं कधी कधी. शिवरायांचा फोटो गाडीवर लावायचा, शिवरायांचा फोटो असा मस्त गाडीवर लावायचा, इथून गाडी काढायची, करू का मिमिक्री सुरू उद्यापासून? मिमिक्रीचे कार्यक्रम घेऊ का दादा? आणि ते पोरगा असं जातंय वन्स मोर. आता मी म्हणल तर तुम्ही वन्स मोर द्यायचा. ऐका बरं, फॅशन बदलली हो. हे अगोदरचे जुने म्हातारे सायलेन्सरनं आवाज मारला की गाडी गॅरेजला नेत होती. आताच्या हे बिघडलेल्या अवलादी सायलेन्सरनं आवाज मारावा म्हणून जातील. त्याला म्हणते ए आईचा आवाज मैं फाटे पे गाव को पता चलना मैं आया. आणि त्याची गाडी वाजली, गाव म्हणते बाजूला हा दलिंदर आलो. अवघड आहे दादा. ऐका, पोरानं शिवरायाचा फोटो गाडीवर लावला, पोरगा बीड मध्ये गेला, बीडचं शिवरायांचा स्मारक ओलांडून पुढे गेलं, बस स्टँडच्या पुढे गेलं, अण्णाभाऊ साठेंचा पुतळाला राईटला वळलं, सुभाष नगरच्या रोडला वळलं. बरोबर आहे का? सुभाष रोडला वळलं, निघालं भर मार्केटमध्ये 2-4 मावल्या आल्या आणि त्या मावल्याला त्या पोरानं कट मारला आणि ते पोरग पुढे गेलं. कोणाला कट मारला? मावल्यांना, म्हणजे मुलीला, एका लेडीजला, एका स्त्रीला. आणि समोर फोटो कोणाचा आहे? राजाचा. भाऊ, तुला जर राजाचा फोटो लावून गाडीवर फोटो लावून जर मुलीला कटच मारायचा असेल तर माझ्या राजाचा लावू नको, तू ह्या आजाचा लाव. मह्या राजाचा लावू नको, तू ह्या आजाचा लाव आणि कळू दे अख्ख्या जिल्ह्याला तू हा आजा काय गुणाचा आहे ते. साहेब, ज्या राजानं माझ्या माय माऊल्यांचा सगळ्यात जास्त सन्मान केला ना, त्या राजाच्या प्रतिमेची विटंबना होऊ नये एवढाच प्रामाणिक उद्देश आहे, दुसरं काय. फॅशन आली दादा,
ऐका, आपल्या गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावा, पण ज्या पोरानं शिवरायांचा फोटो गाडीवर लावला ना, ती गाडी कुठल्याच बियर बार समोर उभी राहिली नाही पाहिजे. हा नियम पाळणं होत असला तर लावा. ज्या राजानं ज्या गोष्टीला विरोध केला ना, तिथं जर या गोष्टी वाढत असतील, माफ करा मला, रायगड पान स्टॉल, शिवनेरी पान स्टॉल, शिवनेरी ढाबा, रायगड धाबा हा छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात मोठा अपमान आहे. ज्या राजानं अशा वाम मार्गाला स्वीकारलं नाही ना, ती गोष्ट महाराष्ट्रात वाढू नये. बस एवढंच माझं सांगणं आहे, दुसरं काहीच नाही. राजानं ते केलंय, हे धर्म राजानं पाळला, कारण राजानं स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, हा पहिला धर्म आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय पाखंड खंडन केलं? राजाच्या पाटलाचं पाखंड खंडन केलं, सकोजी गायकवाडाच्या पाखंडाचं खंडन केलं, आणि शाहिस्ते खानाचं सुद्धा खंडन केलं. विठोबा विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जमलो, आमच्याकडे गायनासोबत शंखही वाजवून मिळेल. सुंदर आहे दादा, जोक आहे का? तुम्हाला एक गोष्ट सांगू का दादा, ही कला आहे. गुरु ठाकूर म्हणतात, ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार. हा, तुम्ही वाजवा बरं शंख, तुमच्या नावानं गाव शंख वाजिते. कळलं का? इथून रेल्वेचा आवाज निघते. आता वेळ संपलाय, नाही तर मी म्हणा टेंग टॉंग, गाडी नंबर 56321 मोरगाव टू औरंगाबाद जाणारी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभी आहे. हे ऐकायला लय गोड वाटते दादा. हा काय घ्या, हा विठ्ठल विठ्ठल. दादा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. नाम धर्माचं पालन करत असताना भगवंताचं नामचिंतन करणं आणि ते नामचिंतन वाढवणं हे संतांचं कर्तव्य. ते तुकोबारांनी केलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तर द्यायला सुद्धा शिवराय कधी घाबरले नाहीत. आग्र्यामध्ये छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या दरबारामध्ये उभे राहिले, आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवरायांना अपमानाची वागणूक मिळाली, तेव्हा छत्रपती शिवराय ओरडून सांगतात, खामोश, भरी दरबार में हमें बुलाकर हमारा अपमान करने का इरादा हमने जान लिया. अरे जो हमको देखकर भाग गए वो हमसे आगे और हम उनके पीछे. हमें ये खिलाफत मान्य नहीं है, ये हमें स्वीकार नहीं है. असा उत्तर देणारा राजा घाबरला नाही कोणासमोर, कधीच कोणाला घाबरलं नाही. उत्तराला उत्तर दिलं दादा. हा, राजाला कुठं हे करायचं होतं, राजा स्वतः राजा होता. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीडबार. तुका म्हणे सान थोर, भीड ठेवली नाही, भाड ठेवली नाही, काहीच नाही दादा. बिंदास नडला, बिंदास सगळ्यासोबत भिडला, आणि इथं स्वराज्य उभं. तर महिना मावळ्यात ते पावनखिंड नावाचा पिक्चर आलता का? बघितला का? पुष्पा, आधी पुष्पा बघितला का पावनखिंड? ते म्हणलं पुष्पा खरंय ना महाराज, झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा लवकर बघतात, आणि मोगलांना झुकवणारा राजा बघायला लोकांकडे वेळ नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. का पुढं पावनखिंड नावाचा चित्रपट आला, आणि त्या चित्रपटाचं ट्रेलर आलं. त्या पावनखिंडीमध्ये बाजी एकटा उभा आहे, आणि पलीकडून तो सिद्धी जोहरचा सैनिक उभा आहे, आणि सिद्धी जोहरचा सैनिक म्हणतोय, अकेला खडा है काफिर, अकेला खडा है काफिर, डर नाही लगता, चल भाग जा. आणि बाजी तिकून एकच वाक्य बोलतो दादा ट्रेलरमध्ये, चल हट. 350 वर्षानंतर पडद्यावर बघत असताना अंगावर काटा येतो. 350 वर्षापूर्वी घोडकिंडीमध्ये हा प्रसंग घडला असेल ना, तेव्हा मावळ्याच्या अंगामध्ये काय चैतन्य निर्माण झालं असेल. फक्त एकदा याचा विचार करा, एकदा ही गोष्ट समजून घ्या. कितीतरी मावळे मेले, का मेले? इतिहास म्हणतो मावळे जिंकायचे आणि दुश्मन हरायचं. काय कारण आहे? अरे बाकीचं दुश्मन लढायचं ना पैशासाठी, पगारीसाठी, इनामासाठी, बक्षिसासाठी.
पोटासाठी लढायचं. या जगाच्या इतिहासातलं पहिलं सैनिक आहे जे पोटासाठी लढलं नाही, पोटापासून एक इथवर जी छाती आहे ना त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी लढलं. त्या सैनिकाचं नाव आहे छत्रपती शिवरायांचा सैनिक. म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. छत्रपती शिवरायांनी एवढा मोठा स्वराज्याचा अट्टहास केला. छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभं केलं. पण आज मात्र छत्रपतीच्या शिवरायांच्या महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यावर मला आता बोलायला वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये रोज रोज कितीतरी मुलींचे बलात्कार होत आहेत, मायमाऊल्यांची छेड काढली जाते. अरे या महाराष्ट्रामध्ये ज्या राजानं स्त्रियांचा सन्मान करायचं ठरवलं, शिकवण दिली, त्या भागात ह्या गोष्टी घडत असतील. दादा काल परवा एक वर्तमानपत्राची बातमी आहे की वडिलांच्या वयाच्या माणसानं एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बातमी वाचली असं काळीजच चिरलं माझं. अरे जगामधलं सगळ्यात गोड नातं लेकीचं आणि बापाचं आहे रे. त्या नात्याचं पावित्र्य राखा. जगात मुलीचं बापाचं नातं जेवढं श्रेष्ठ आहे ना दादा, नाही 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 नाही. बघा तुम्ही गावामध्ये जेवढ्याली पुरी आहेत ना ते जरा विचार करा, त्यांचा सगळ्यात जास्त जीव पुरीमध्येच असते. काय ओमकार बुवा आहे की नाही? हा तिकडलाच फोन आहे. वहिनी म्हणाल्यात बाळ रडाले. मुलगी झाल्या वागाला मुलगी, आणि त्यांना फोन करून म्हणलं होतं मी मुलगी झाली ना, आणि एक नेमकं एकादशीच्या दिवशी मुलगी झाली, कार्तिकी एकादशीला. नाव तिचं कार्तिकी ठेवलंय. आणि त्यांना मी सांगितलं होतं लाभली धनाची पेटी मला माझ्या नशिबाने. शशिकांत कोळी म्हणतो लाभली धनाची पेटी मला माझ्या नशिबाने. किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्यावर. मुलीचा बाप होणं जगातली सगळ्यात श्रीमंतपणाची गोष्ट असते. ह्या बीड जिल्ह्याचं मला वाईट वाटलं दादा. मधल्या काही वर्षामध्ये बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध होता. मी बीडचा आहे म्हणून सांगतो. महाराष्ट्रभर फिरत असताना ही एक वेगळी निर्माण झालेली ओळख होती. म्हणून मुलींचा सन्मान करा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. ही मुलगी अशी जेव्हा वक्तृत्व स्पर्धेत सकाळी तुमचं स्टेटस बघितलं ना मी ओमकार दादा, या मुली जेव्हा गोल रिंगण करून फुगडी खेळत होत्या ना, अरे 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 या जिजाऊच्या खऱ्या लेकी आहेत. हा तुमच्या गावचं भूषण आहे. हां तुम्हाला जर उद्या तुमच्या गावचं कोणी भूषण विचारलं ना तर सांगू नका 15 एकर ऊस, 40 एकर कापूस आणि बाकीचं सगळं सोयाबीन. हां कुणी जर म्हणलं ना तुमच्या गावामधलं काय वैशिष्ट्य आहे तर आज शूट झालेले व्हिडिओ त्या लोकांना पाठवा, सांगा आमच्या गावचं भूषण हे आहे, आमच्या गावाचं वैशिष्ट्य हे, आमच्या गावाचं कर्तृत्व हे. काळ बदललाय दादा. बापन लेकीच्या नात्यावरती बोला म्हणलेत म्हणून बोलायलोय, त्याचे वेगळे लागतील असं काही नसतंय. पण ऐका, बापन लेकीचं नातं कसं आहे. आमचे नारायण दादा असं म्हणतात, त्याच्या अगोदर विनायक पवार असं म्हणतो की लाजून लाल होते निव्वळ कमाल होते. लाजून लाल होते निव्वळ कमाल होते. टपटप तो घाम कपाळी तेव्हा मुलगी रुमाल होते, तेव्हा मुलगी रुमाल होते. हा ताई, बापाचा सगळ्यात जास्त जीव तुमच्यात आहे. हा ह्या पोराला, तुला बहीण आहे का रे? ए फेट्यावाला बहीण आहे का तुला? किती इथं? तू मोठा आहेस का बहीण मोठी आहे? तुझ्या ताईचं ऐकून तुझ्या पप्पाने तुला लई हाणलंय का नाही? सगळ्याला हाणलंय दादा. मला माहिती नाही, मला 3 आहेत सख्या. किती? 3. आणि त्या तिघीची युती झाली ना महाराज, त्या होत्या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. आणि माझी अवस्था दत्ताच्या पुढं काय असते? आपली अवस्था तशी. ते लईच ते बाप ऐकतच नाही दादा. हा असा बाप गावाला जाऊ द्या, बाप गावाला गेला ना पुरीला करमतच नाही. पप्पा कधी येणार आहेत, पप्पा कधी येणार. पोरं म्हणतात आणखीन 8 दिवस राहा, निवांत या, काही नाही मी बघतो गावाकडे सगळं, तुम्ही या निवांत. कारण त्यांना माहिती हे आलं की सगळा राग आपल्यावर निघणार आहे. पुरीचं आणि बापाचं नातंच तसं आहे दादा. दादा एक गोष्ट सांगू का, जगात सगळ्यात जास्त जीव बापाचा कोणामध्ये असेल तर पोरीत आहे, आणि पोरीचा सगळ्यात जास्त जीव कोणामध्ये असेल तर बापात आहे. पण या शिवजयंतीच्या निमित्तानं एकच वाक्य सांगतो. ज्या माझ्या बहिणी बसल्यात ना, त्या सगळ्या माझ्या बहिणीला एकच सांगणे, ताई आयुष्यात तुझ्या बापाची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून आयुष्यात असं कधीच चुकीचं वागू नको की ज्याच्यामुळे तुझ्या बापाला गावाच्या समोर टोपी आणि मान खाली घालून चालावं लागेल. तुझा बाप ताठ मानेनच जगला पाहिजे, असं तुझं कर्तृत्व ना असं तुझं चारित्र्य असावं. बस मला जास्त काही नाही सांगायचं. बापन लेकीचं नातं कसं आहे, आमचे नारायण दादा असं लिहितात, दिस आड दिस गेले, दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले.
लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. आसो माहेर सासर पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले. तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. लेक हिरवी होऊन आभाळाला पांघरून ओवी मातेची गंधवे लख चांदणी होऊन. दिस आड दिस गेले थोडे सुके थोडे ओले. मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. थेट आभाळाला बोले. थेट आभाळाला बोले. आई बापाचे सगळ्यात जास्त उपकार तुझ्यावर आहेत ग. तुला एक गोष्ट सांगू, बापाचे दादा पुरीच्या लग्नामध्ये अक्षदा पडतात ना, त्या अक्षदा नुसत्या की राहिला आयुष्यभर बाबा तुझ्या ऋणामध्ये. पेरल्या होत्या मुलीच्या अक्षदा शेतामध्ये. बाप अक्षदा पेरतो ग. लग्न होतं, लग्न झाल्याच्या नंतर तुझी बिदाई होते. सगळं इकडं तो गाणं लागतं, सगळे लोक रडायला लागतात, हुमसू हुमसू रडायला लागतात. सगळेजण म्हणतात बाप कुठं आहे, आणि कुणीतरी बापाला आणतं. पोरगी बापाच्या गळ्यात पडते, पोरगी रडते ना. बाप रडत नाही दादा, तो बाप तिचा असं डोळे पुशीत म्हणतो, ए येड रडायचं नसते. येड आहे का कुठलं, रडल्याच्या नंतर डोकं दुखत असते. येड आहे का, रडू नको. आणि ह्याच्यासाठी एवढं मोठं लग्न लावून दिलंय का, ह्याच्यासाठी एवढं दिलंय का ह्याला. हा रडायचं नाही, बिलकुल रडायचं नाही. माझं असं पाखरू हसत हसत गेलं पाहिजे, असं हसत गेलं पाहिजे, रडायचं नाही. हा चल रडू नको, डोकं दुखतंय का माय, रडू नको रडू नको. पाणी द्या बरं हिला, बस गाडीत, चल बस गाडीत. गाडीचा दरवाजा लावतो, काच वर होतो, तुझी गाडी जाते. आणि तुला असं वाटतं की माझा बाप रडलाच नाही, माझ्या बापाचं माझ्यावर प्रेमच नाही, माझा बाप रडलाच नाही. सगळे रडले, शेजारचे काका सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, माझा बाप रडला नाही. ताई तुला अर्धा पिक्चर माहितीये का. तू गेलीस ना, तिथून पुढे बापाचं दुःख सुरू होतं. तू गेलीस ना ताई, अख्खा मंडप रिकामा झाला, पाहुणे रावळे गेले, गावातले लोक गेले. तुझा बाप आणि तुझा भाऊ आणि तुझ्या भावाचे मित्र मंडपामध्ये होते. भावाच्या मित्रानं भावानं अख्खा मंडप सारला. भावाच्या मित्रानं भावानं अख्खे भांडे भरले, ते ट्रॅक्टरमध्ये टाकले. ट्रॅक्टर निघून गेलं. भावाचा मित्र आणि भाऊ तुझ्या सगळं सारत होते. बाप मात्र स्टेजवर असाच येऊन बसला, आणि तुझ्या बापानं काही नाही पाणी पिलं. आणि मंडपावाल्याला हाक मारली, ए मंडपावाल्या इकडे ये, लई चांगला मंडप टाकला होतास, डेकोरेशन तर असं दिसत होतं ना. बस पाहुणे लई खुश झाले. किती हे अंदर, हे तुझे पैसे धर. ए बँडवाल्या इकडे, चांगला बँड वाजूला बघा, वराडी नंबर 1 नाचले. काही नाही, सगळं आनंदात झालं. हे धरा तुमचे पैसे. ए आचारी बाबा इकडे रे, इकडे. काय स्वयंपाक केला होतास रे. अरे बोट चोकेपर्यंत लोक जेवले रे, तुझ्या स्वयंपाकाला तोड नाही. किती ठरले होते, अंधर ह्याच्यापेक्षा हे 5,000 एक्स्ट्रा धर. तुझ्यामुळं माझं वराड असं पोटभर जेवलं रे, पोटभर. ताई तू घरी पोहोचायच्या आत तुझा बाप असा खिशातूनही मोकळा होतो आणि आतूनही मोकळा होतो. जो बाप तुझ्या ऋणामध्ये राहण्यासाठी एवढं करतो ना, त्या बापाची इज्जत अबाधित राहिली पाहिजे. याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न कर, याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न कर. बस दुसरं काही नको दादा. जगातली सगळ्यात मोठी दौलत माय आणि बाप आहे दादा. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायला माझ्याकडे वेळ आज कमी पडला, अपुरा पडला. पण तरी सुद्धा पुन्हा कधी जर या गावात आलो, मी येईलच, पुन्हा येईल, 100% येईल आणि पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करील. थोडासा वेळ जास्त झाला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण माझं काय महाराज, थांबलो तरी बी तेवढंच आहे, आणि वाढलं तरी बी वा वा वा. तुकाराम भाऊ म्हणले तेवढंच आहे. मला वाटलं खालून म्हणतील देतो. पण सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नसतात दादा. का मावळे मेले हो? या माणसाचं एक लईच व्हायरल झाले, लईच. ते मावळे का असे, मावळ्याच्या अंगामध्ये काय असं संचार होता. एक मावळा शहीद झाला, त्याचं नाव आहे रामजी पांगेरा. ऐका, कोण? रामजी पांगेरा नावाचा मावळा शहीद झाला. चांदवड जिल्ह्यातल्या कनेरागडाचा तो किल्लेदार, तो शहीद होतो. आणि शहीद झाल्याच्या नंतर छत्रपती शिवराय रामजी पांगेराच्या घरी येतात, पैशानं भरलेली थैली घेऊन येतात. रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा, आणि मारुती पांगेराला
छत्रपती शिवराय ते अमानत देतात ना, मारुती पांगेरा म्हणतो राजा माझ्या पोराच्या बलिदानाचा अपमान करायचा नाही, माझं पोरग मेलं नाही, माझं पोरग शहीद झालंय. मरणन शहीद होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. सर्वसामान्य माणूस मरतात आणि सैनिक शहीद होतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. का मावळे शहीद झाले एके दिवशी संध्याकाळच्या वेळा तेवढं सांगायचं, संदर्भ इकडं जोडायचा. आता लय वाद चालू आहे, आपण कोणावरच बोलत नाही. 4 मिनिटाच्या बी क्लिपवर बोलत नाही ना, अर्ध्या तासाच्या क्लिपवर बी बोलत नाही. आपलं खरं खुर आहे. कारण एकच गोष्ट आहे दादा, एकच गोष्ट सांगतो. कुणीतरी वरद हस्त ठेवून अविनाश भारती कीर्तनाकडे आला नाही. अविनाश भारतीवर भगवंताचा वरद हस्त असावा म्हणून अविनाश भारती कीर्तनाकडे आला. अरे मावळे शहीद झाले एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला. 4 घोडेवाले घोडे घेऊन आले आणि एक शेतकऱ्याचं पोरग 18-20 वर्षाचं पोरग घोड्यावाल्याच्या समोर गेलं. ए थांबा, कुठं निघाले, काय काम आहे गावात? हटकीनं माहिती आहे ना, आपल्याकडे हटकी देत ना लोक बीड जिल्ह्यात. म्हणजे जरा आता हलकट हटकायले तू. पाहुणे येते तर पाहुणे जाते. हे गावातून येऊन पुन्हा पाहुण्याला फोन करते, राम राम गावात आलता म्हणा, मी नव्हतो जरा बीडला गेलो होतं, आडतीला काम होतं, आपली भेटच झालं नाही तर चहा पाणी झालं असतं. कसं काय आलता? ते म्हणजे पलीकडल्या गल्लीतलं ते पोरग नाही का, त्याच्यासाठी आमच्या पुतणीचं स्थळ घेऊ. असं आहे का? आता मला काय बाबा, तुमचं जुनं नातं आहे, तुमचे तुम्ही पाहुणे आहेत, पण पुन्हा म्हणून नाही पाहुण्यानं माहीत असताना सांगितलं नाही, पोरग बरोबर नाही बरं. असे हटकिणारे जास्त वाढले. तो मावळा उभा राहतोय, थांबा काय झालं, कुठं चाललंय? आणि ते घोड्यावाला म्हणतो तू विचारणारा कोण? आणि तो पोरगा म्हणतोय मी या गावचा रक्षक आहे, या गावाच्या रक्षणाची जिम्मेदारी माझ्यावर आहे. कुणी जिम्मेदारी दिली? ते पोरगा म्हणतोय शिवाजी महाराजांनी दिली. ते घोड्यावाला म्हणतोय खरंच का? हे म्हणतोय होय, शिवाजी महाराजांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली. त्यांनी स्वतः दिली. हो त्यांनी स्वतः दिली. तू स्वतः भेटलास? हो भेटलो. बघितलास? हो बघितलं. राजानं तुला स्वतः दिली? यार हो म्हणलं ना. राजानं मला जवळ बोलवलं, खांद्यावर हात टाकला आणि माझ्यावर गावाची जिम्मेदारी दिली. घोड्यावरची चौघाला चौघ हसायला लागतात. हे पोरगा म्हणतोय खबरदार हसाल तर माझ्या राजाचं नाव घेतल्याच्या नंतर हसायचं नाही. घोड्यावरचा एक जण खाली उतरतो आणि हा पोरगा म्हणतो ए खबरदार पुढे याल तर टाच मारून जर पुढे आला तर चिंदड्या उडविल चिंदड्या. आणि घोड्यावरचा एक जण म्हणतो ए गड्या अरे थांब की, ऐकून तर घे की, जे तुझ्या भेटीला आलाय ना, ज्या शिवाजी महाराजांचं नाव सांगतोयस ना, तो दस्तूर खुद्द राजा तुझ्या समोर उभा आहे. ऐका, ज्या पोरानं शिवरायांना पाहिलंच नाही, ज्या पोरानं शिवरायांना बघितलंच नाही, ज्या पोरांना शिवराय कसे दिसतात कसे नाही दिसत, त्यांचा आवाज कसा, त्यांची देहबोली कशी हे माहीत नसताना सुद्धा ते पोरग स्वराज्यासाठी शहीद व्हायला तयार होतं ना, तेव्हा हे स्वराज्य उभं राहत असतं. दादा छत्रपती शिवरायांना बघितलं ना, मावळे हसत हसत मरायला तयार झाले. हे छत्रपती शिवरायांच्या तेजाचं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. अरे मावळे छत्रपती शिवरायांना पाहून त्यांच्यामध्ये हरवून जायचे. कसे? जसं गवळणी भगवंताला पाहून हरवून जायचे. ज्ञानेश्वर महाराज हो कुठं या लवकर या चहा घेऊन. दादा येवाई झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करत असताना एक दोन गोष्टीसाठी थांबा. ऐका आई थांबा की 2 मिनिटं. आता एवढं पगारीच्या टायमाला पळून जायचं असलं काय काम आहे? ऐका, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या गायकांसाठी जोरात. यानंतर जोरदार टाळ्या वाजवा आपल्या ओमकार दादासाठी जोरात.
यानंतरच्या टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीम साई साऊंड मोरगाव 8806440302 तुमची ऍड केली 4-5 तारखा असो या ठिकाणी हे सगळी मान्यवर उपस्थित त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ऐका यानंतरच्या टाळ्या इथं चटया तरणारे चटया उचलणारे जयंतीचं बॅनर लावणारे पत्रिका छापणारे जयंतीची ऍड करणारे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारे आणि सगळ्या लोकांना एकत्रित आणणारे शिवजयंतीच्या समितीचे सगळे कार्यकर्ते. यानंतरच्या टाळ्या हे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि यानंतरच्या टाळ्या ही सगळे सज्जन मायबाप इथं उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. बोलण्यात चौकात एखादा अबदर शब्द निघाला असेल तर उदार अंतःकरणानं माफ करा. विठोल जय जय जय.